नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2019-20 संपूर्ण स्पष्टीकरणासह उत्तरे। यामध्ये J20MRTH म्हणजे याचं मराठी माध्यम व चाचणी पुस्तिका गट ई संपूर्ण स्पष्टीकरणासह उत्तरे आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2019-20 संपूर्ण स्पष्टीकरणासह उत्तरे। यामध्ये J20MRTH म्हणजे याचं मराठी माध्यम व चाचणी पुस्तिका गट ई संपूर्ण स्पष्टीकरणासह उत्तरे आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत। यामध्ये खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण यामध्ये भाग 1 यासाठी सूचना दिलेल्या आहेत आपल्याला। प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दिलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 यामध्ये आपण पाहू शकतो दिलेला आहे KIT, B या पर्यायामध्ये दिलेला आहे TIK, पर्याय क्रमांक C मध्ये दिलेला आहे ITK व पर्याय क्रमांक D मध्ये IKC। तर या प्रश्न आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये A, B, C या तिन्ही पर्यायांमध्ये K, I व T हे तिन्ही अक्षरे आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसतात, परंतु पर्याय क्रमांक D मध्ये मात्र आपल्याला T हे अक्षर दिसत नाही। म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं तर या ऑप्शन नंबर A मध्ये आपल्याला या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण दिसत आहे। पर्याय क्रमांक B मध्ये आपल्याला एक समभुज त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर पर्याय क्रमांक C मध्ये आपल्याला याही ठिकाणी एक काटकोन त्रिकोण दिसत आहे व पर्याय क्रमांक D मध्ये सुद्धा एक काटकोन त्रिकोण दिसत आहे। तर दिलेल्या प्रश्न आकृत्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय पर्याय क्रमांक A, पर्याय क्रमांक C व पर्याय क्रमांक D या तिन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला काटकोन त्रिकोण दिसत आहे, परंतु पर्याय क्रमांक B मध्ये मात्र काटकोन त्रिकोण नाही। म्हणून पर्याय क्रमांक B हे उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर A मध्ये पाहू शकतोय या ठिकाणी एक मोठा वर्तुळ आहे। मोठ्या वर्तुळामध्ये एक छोटा वर्तुळ आहे व या छोट्या वर्तुळाला लागूनच एक आपल्याला या ठिकाणी बाण दिसत आहे। त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक B मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची आकृती आहे, फक्त या बाणाची जी काही डायरेक्शन आहे, दिशा आहे, ती मात्र बदललेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक C मध्येही अशाच पद्धतीची आकृती आहे। मोठा वर्तुळ, त्यामध्ये छोटा वर्तुळ व त्या छोट्या वर्तुळाला लागूनच एक बाण आहे। परंतु पर्याय क्रमांक D मध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठा वर्तुळ आहे व या मोठ्या वर्तुळाच्या बाहेर
छोटा वर्तुळ व त्याला लागूनच हा बाण आहे व या बाणाची दिशा या मोठ्या वर्तुळामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 यामध्ये ए या पर्यायामध्ये आपण पाहू शकतो एक चौकोन या ठिकाणी दिलेला आहे. त्या चौकोनाचा एक कर्ण काढलेला आहे व त्या कर्णावरती एक अशा पद्धतीची रेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपण पाहू शकतो चौकोन आहे, चौकोनाच्या मध्ये एक कर्ण काढलेला आहे व त्याच पद्धतीने या चौकोनाच्या बाजूवरती अशी एक रेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पर्याय क्रमांक सी मध्येही चौकोन आहे, चौकोनाचा कर्ण काढलेला आहे व साईडलाच आपल्याला या ठिकाणी त्या बाजूवरती त्या चौकोनाच्या बाजूवरतीच आपल्याला अशा पद्धतीची एक रेष दिसत आहे. तर त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा आपल्याला चौकोनाचा कर्ण व चौकोनाच्या बाजूवरती अशा पद्धतीची खूण दिसत आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पर्याय क्रमांक बी, सी व डी यांचा जर विचार केला तर यांच्यामध्ये एक साम्य आपल्याला दिसतं, ते म्हणजे एक चौकोनाचा कर्ण व अशा पद्धतीची जी काही खूण आहे, रेष आहे, ही रेष मात्र या ठिकाणी आपल्याला त्या चौकोनाच्या बाजूंवरती दिसते. परंतु पर्याय क्रमांक ए मध्ये मात्र चौकोनाचा कर्ण व त्या कर्णावरती अशा पद्धतीची रेष असल्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. भाग 2 यामध्ये सूचना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. उत्तराकृत्यांमध्ये प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या आकृतीशी जुळणारी म्हणजेच आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती या ठिकाणी आपल्याला शोधावयाची आहे. यामध्ये आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये एक प्रश्नाकृती दिलेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतोय या बाहेरील बाजूच्या जर आपण रेषाखंड जर मोजले तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय 1, 2, 3, 4, 5 व आतमध्ये 6, 7, 8, 9 अशा या आकृतींमध्ये एकूण 9 रेषाखंड असलेले आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतात प्रश्नाकृतीमध्ये. तर उत्तराकृत्यांमधील पर्याय आता आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते दिलेल्या आकृत्यांमधून शोधावयाचं आहे. त्यामुळे दिलेल्या पर्यायातून आपल्याला जाणे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. यामध्ये ए पर्यायामध्ये आपण पाहू शकतोय यामध्ये दिलेले जे काही रेषाखंड आहेत त्यांना जोडलेले ते आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 व या ठिकाणी 10. परंतु प्रश्नाकृत्यांमध्ये जे काही रेषाखंड एकमेकांना जोडलेले आहेत ते आहेत 9. यामुळे पर्याय क्रमांक ए हे उत्तर याचं असणार नाही. यानंतर पर्याय क्रमांक बी यामध्ये आपण मोजू शकतोय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे याही ठिकाणी 9च रेषाखंड आहेत व प्रश्नाकृतीशी अगदी तंतोतंत जुळणारी ती आकृती आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपण पाहू शकतोय प्रश्नाकृतीमध्ये एक वर्तुळ दिलेला आहे व त्या वर्तुळाचे एकूण
समान 8 भाग केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये डाव्या साईडचा हा जो एक भाग आहे या अर्धवर्तुळाचा वरचा पहिला भाग, एक भाग हा रंगवलेला आहे. त्यानंतर एक भाग कोरा आहे, तिसरा भाग परत रंगवलेला आहे. यानंतर चौथा व पाचवा भाग या ठिकाणी परत रिकामा आहे. सहावा भाग रंगवलेला आहे व सातवा व आठवा त्याच पद्धतीने रिकामे आहेत. तर दिलेल्या उत्तर आकृत्यांमधील पर्याय क्रमांक ए मध्ये जर आपण पाहिलं तर हा त्या वर्तुळाचा अर्धा भाग आहे. अर्ध्या वर्तुळाचा आपणाला हा जो भाग आहे पहिला तो रंगवलेला आहे, परंतु या ठिकाणी तो रिकामा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार नाही. परंतु जर आपण आकृत्यांचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी हे 3 भाग रंगवलेले आहेत, या ठिकाणी हे 3 भाग रंगवलेले आहेत, असा गैरसमज होण्याची शक्यता असते. परंतु तंतोतंत म्हणजे त्याच पद्धतीची आकृती आपल्याला या दिलेल्या पर्यायामधून शोधायची आहे. म्हणून आता पर्याय क्रमांक बी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या आकृतीमध्ये आपण पाहू शकतोय एक वर्तुळ आहे. वर्तुळाचे एकूण 8च भाग केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत व वर्तुळाच्या अर्धगोलाच्या वरील डाव्या बाजूला आपण पाहू शकतोय अशा पद्धतीचा एक भाग रंगवलेला आहे. नंतर एक भाग रिकामा आहे, तिसरा भाग परत रंगवलेला आहे, चौथा व पाचवा रिकामा आहे, सहावा भाग रंगवलेला आहे, तर सातवा व आठवा न रंगवलेला भाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी जर आकृती पाहिली तर ही प्रश्न आकृतीशी जुळणारी म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय की एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळाचे एकूण 4 समान भाग केलेले आहेत व या अर्धवर्तुळाच्या वरच्या भागामध्ये 2 आपणाला असे छोटे छोटे 2 वर्तुळ दिसत आहेत. तर खालच्या अर्धवर्तुळामध्ये आपणाला अशा पद्धतीचे 2 रेषा या ठिकाणी आपणाला दिसत आहेत. तर दिलेल्या उत्तर आकृत्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए मध्ये सेम अशाच पद्धतीची आकृती आहे, परंतु याचं जे काही डायरेक्शन आहे, यांच्या ज्या काही दिशा आहे, या दिशा मात्र या ठिकाणी बदल केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यानंतर पर्याय क्रमांक बी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहू शकतो यामध्ये वरच्याच बाजूला आपणाला 2 वर्तुळ दिसत आहे व खालच्या बाजूला अशा पद्धतीच्या खुणा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर हे पर्याय क्रमांक बी असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8 यामध्ये आपल्याला 2 बाण दिसत आहेत. या बाणांच्या ज्या काही दिशा आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बाण आहेत. म्हणजे या बाणाचं टोक डाव्या साईडला व या बाणाचं टोक उजव्या साईडला. त्याच पद्धतीनं या ठिकाणीही अशाच पद्धतीनं म्हणजे हे यांचे जे काही दिशा आहे ते विरुद्ध बाजूला दिसत आहे. तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपण पाहू शकतोय हे जे आडवा बाण आहे ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूलाच आहेत, परंतु उभा जो बाण आपल्याला या ठिकाणी दिसतोय यामध्ये यांचं या बाणांची जी काही दिशा आहे ती एकाच बाजूला आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर या ठिकाणी असणार नाही. यानंतर पर्याय क्रमांक बी आपण या ठिकाणी पाहतोय. यामध्ये आडव्या बाणांची जी काही दिशा आहे ती एकमेकांच्या विरुद्ध आहे, अगदी बरोबर आहे, परंतु उभ्या बाण जो आहे यांची दिशा मात्र एकमेकांच्याच बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार नाही. यानंतर पुढील पर्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत पर्याय क्रमांक सी. यामध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी बाणांची दिशा उभ्या व आडव्या
अशा दोन्ही बाणांची दिशाही एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर असणार आहे. भाग 3. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त दाखवलेला आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ए, बी, सी आणि डी अशा उत्तराकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतींच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृत्यांच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. तुमचे उत्तर OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा. यामध्ये प्रश्न क्रमांक 9 यामध्ये आपण पाहू शकतोय अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. तर याचा जो काही अर्धा भाग आपण पाहतोय वरचा, अशाच पद्धतीची आकृती म्हणजे याच्या उलट आकृती यांमध्ये दिसणार आहे. तर ही आकृती आपणाला सुरुवातीला पूर्ण करून घ्यावयाची आहे. यामध्ये आपण पाहू शकतोय सुरुवातीला आपल्याला याच ठिकाणी पेन्सिलच्या सहाय्याने किंवा आपल्याकडे जे काही साहित्य असणार आहे त्या साहित्याच्या आधारे आपल्याला याला पूर्ण करून घ्यावयाचं आहे. तर ही आकृती या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची व या ठिकाणीही अशाच पद्धतीची आकृती रंगीत भाग आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आता अशा पद्धतीची आकृती काढल्यानंतर याचा जो काही भाग आहे तो याला आपल्याला अशा पद्धतीनं करून घ्यावयाचा आहे जेणेकरून ती आकृती आपल्याला कशा पद्धतीची असेल ते आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे. आपण काढलेली आकृती व पर्याय क्रमांक ए मधील आकृती जर आपण पाहिलं तर ही आकृती या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आहे. म्हणजेच लुप्त असणारी आकृती ही पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. आता ही आकृती आपल्याला पूर्ण करावयाची आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतोय त्यानंतर या ठिकाणच्या ज्या काही बाणांच्या ज्या काही खुणा आहेत ते जर आपण पाहिलं तर एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असलेल्या या खुणा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणीही आपल्याला अशाच पद्धतीच्या बाणाच्या खुणा करावयाच्या आहेत ज्या की एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतील. अशा पद्धतीच्या खुणा यामध्ये प्रश्न क्रमांक ए मध्ये उत्तराकृती पर्यायांपैकी ए मध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या खुणा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. परंतु एक रेषेही आपल्याला या ठिकाणी वाढवलेली दिसते व या बाजूच्या ज्या काही बाणाच्या खुणा आहेत ते एकाच बाजूला आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार नाही. यानंतर पर्याय क्रमांक बी यामध्ये आपण पाहू शकतोय आपण जी काही या ठिकाणी आकृती काढलेली आहे अशीच आकृती ही पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी पाहू शकतोय व या ठिकाणी लुप्त झालेली आकृती आपल्याला या ठिकाणी शोधावयाची आहे. या आकृत्यांमध्ये जर आपण पाहिलं तर यांच्या कोपऱ्यावरती अशा पद्धतीचा एक चौकोन या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या कोपऱ्यामध्ये एक चौकोन आपल्याला या ठिकाणी दिसला आहे. यानंतर हा
भाग या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यावयाचा आहे व जोडल्यानंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला एकूण असे 4 खुणा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. 1, 2, 3 व 4 व आतील बाजूला त्यांच्या 4 असे ठिपके या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे आपली जी कोणती लुप्त झालेली आकृती आहे ती अशा पद्धतीची आकृती असणार आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर दिलेल्या पर्यायांमध्ये ए मध्ये आपण पाहू शकतो हे जे काही अशा पद्धतीच्या खुणा आहेत ते वरच्या बाजूने आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे असणार नाही. तर पर्याय क्रमांक बी मध्ये जर आपण पाहिलं तर हा जो चौकोन आहे तो चौकोन या साईडला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा या ठिकाणी येणार नाही. म्हणजे पुढचा आपणाला पाहायची गरज नाही. तर पहिल्यांदा आपल्याला हा चौकोन या ठिकाणी दिसला पाहिजे उजव्या कोपऱ्यामध्ये, बी मध्ये नाहीये. तर पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा चौकोन या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला दिसत नाहीये तर पर्याय क्रमांक डी मध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचा चौकोन या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर या खुणा जर आपण पाहिल्या तर या खुणा 1, 2, 3, 4 खुणा आहेत व त्याच्या वरच्या साईडला आपल्याला अशा 4 ठिपके या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये जर आपण पाहिलं या वरच्या भागामध्ये ही जी आकृती दिलेली आहे, म्हणजे या आकृतीचे एकूण 4 भाग केलेले आहेत. तर ही जे भाग आहे तर हाच भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे डाव्या बाजूला ज्या पद्धतीची आकृती आहे अशाच पद्धतीची आकृती आपल्याला उजव्या बाजूला दिसत आहे. तर याही ठिकाणी आपल्याला खाल्ल्या भागामध्ये अशाच पद्धतीची आकृती उजव्या बाजूला म्हणजे या लुप्त झालेल्या भागामध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे ती जर आकृती पाहिली आपण तर ती आकृती अशाच पद्धतीची आकृती असणे गरजेचे आहे व हा जो काही आतील भाग आहे तो मात्र रंगीत असणार आहे, रंगवलेला असणार आहे. अशा पद्धतीनं म्हणजे साधारणतः आपली लुप्त झालेली जी कोणता भाग आहे तो भाग अशा पद्धतीचा असणे गरजेचे आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपण पाहू शकतोय ए मध्ये अशाच पद्धतीची आकृती आहे, परंतु हा जो वर्तुळ आहे त्याच्यामध्ये असे छोटे 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 ठिपके या ठिकाणी दिसत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार नाहीये. यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये 2 अर्धवर्तुळच आहेत जोडलेले, परंतु ते एकमेकांच्या समोर आहेत, म्हणजे हा वर्तुळ या ठिकाणी तयार झालेला आहे, परंतु हे जे अर्धवर्तुळ आहे ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असले पाहिजेत, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार नाही. तर पर्याय क्रमांक सी सुद्धा हे उत्तर असणार नाहीये. तर पर्याय क्रमांक डी मध्ये आपण ज्या पद्धतीची आकृती या ठिकाणी काढलेली आहे अशाच पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पर्याय क्रमांक डी मध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर खंड 4 म्हणजेच भाग 4. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी आहे. प्रश्नाकृत्या विशिष्ट अनुक्रमात आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा की जे मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रमांक पूर्ण करेल. ओएमआर उत्तरपृष्ठावरील प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोरील पर्याय काळा करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा. यामध्ये प्रश्नाकृती 13 यामध्ये आपण पाहू शकतोय या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे तर हे जे आकृती आहे या आकृतीमधील हा वरच्या भागाला या ठिकाणी आपल्याला बाणाचं टोक या ठिकाणी दिसत आहे. तर या आकृतीचा जर भाग अशा पद्धतीने म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर ही आकृती फिरवली तर आपणाला
याच्या पुढील आकृती अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे यांचा जो काही बदलणारा जो काही क्रम आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ही आकृती फिरत आहे. यानंतर जर आपण पाहिलं, या आकृतीला जर फिरवलं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तर पुढील आकृती तयार होणारी आकृती ही अशा पद्धतीची असणार आहे. यानंतर जर आपण या आकृतीला घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच जर फिरवलं, तर तयार होणारी ही आकृती ही अशा पद्धतीची आकृती असणार आहे. आता हे जे बाणाचं टोक आहे, तर हे बाणाचं टोक या ठिकाणी उजव्या बाजूला अशा पद्धतीचं असणार आहे. तर अशा पद्धतीची आकृती आता आपल्याला दिलेल्या उत्तर आकृत्यांमध्ये शोधावयाची आहे. तर दिलेल्या उत्तर आकृत्यांमध्ये आपण काढलेल्या आकृतीसारखी आकृती ही पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 यामध्ये आपण पाहू शकतोय, या ठिकाणी वरील उजव्या बाजूस एक बाणाचं टोक हे उजव्याच बाजूला असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ एक त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या खाली आपल्याला एक आयत दिसत आहे व आयताच्या बाजूला असा एक वर्तुळ दिसत आहे. म्हणजे या आकृत्यांमध्ये आपल्याला एकूण 4 आकृत्या दिसत आहेत. त्याच पद्धतीनं आता पुढील आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, तर पुढील आकृतीमध्ये या बाणाचं टोक हे खाली आलेलं आहे. त्याच्या पाठोपाठ आपल्याला त्रिकोणच दिसत आहे. त्रिकोणाच्या बाजूला हा आयत दिसत आहे व आयताच्या बाजूला हा वर्तुळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी जर आपण विचार केला, तर हा जो काही बाणाची जी काही दिशा बदलत आहे या ठिकाणी, तर ही बाणाची दिशा आपण म्हणजे ही जी आकृती आहे ही पूर्ण आकृती घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. म्हणजेच उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने ही आकृती या ठिकाणी फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणची आकृती आता परत याला जर आपण फिरवले घड्याळाच्या दिशेने, तर ही आकृती आपल्याला अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी दिसणार आहे. आता याच आकृतीला परत आणखीन आपल्याला घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आहे. म्हणजे हे जे बाणाचं टोक आहे ते आता सध्या आता वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. यानंतर हे जे काही आपल्याला त्रिकोण या ठिकाणी दिसत आहे, हाच त्रिकोण या ठिकाणी आपल्याला असा दिसणार आहे. यानंतर या त्रिकोणाच्या बाजूला आपल्याला एक आयत दिसणार आहे. आता हा जो काही आयत आहे, या आयताचे जर आपण भाग पाहिला, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा आयत आडव्या पद्धतीचा आहे. म्हणजे आधी लांबी व नंतर रुंदी, नंतर तो उभा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. नंतरच्या आकृतीमध्ये हा आडवा आहे. तर पुढील आकृतीमध्ये म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हा उभ्या पद्धतीचा आयत या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे व त्याच्या बाजूला हा वर्तुळ या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे दिलेल्या उत्तर आकृत्यांमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक बी मध्ये अशा पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 मध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी एक वर्तुळ दिलेला आहे. तर पुढील आकृतीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय वर्तुळ आहे व वर्तुळाच्या खाल्ल्या बाजूला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, खाल्ल्या बाजूला आपल्याला हे गुणाकाराचं चिन्ह दिसत आहे. तर याच्या पुढील आकृतीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय वर्तुळ, वर्तुळाच्या खाली हे गुणाकाराचं चिन्ह व गुणाकाराच्या चिन्हाच्या खाली हा वर्तुळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे दिलेल्या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं, जे काही वाढणारी जे कोणती पुढील
आकृत्यांमध्ये जी वाढणारी आकृती आहे ती या आकृत्यांच्या खाल्ल्या बाजूस ती आकृती वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही आकृती तयार होणार आहे ती आकृती अशा पद्धतीची असली पाहिजे. यामध्ये वर्तुळाच्या खाल्ल्या बाजूला हे गुणाकाराचं चिन्ह व या गुणाकाराच्या चिन्हाच्या खाली वर्तुळ व आता पुढे हे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे ते म्हणजे या वर्तुळाच्या खाल्ल्या बाजूस अशा पद्धतीची आकृती आपल्याला मिळणे अपेक्षित आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये अशा पद्धतीची आकृती ही आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये पाहावयास भेटते. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर प्रश्न क्रमांक 16. यामध्ये आपण पाहू शकतोय की या ठिकाणी एक पंचकोन दिलेला आहे. पंचकोनाच्या वरच्या बाजूस एक अर्धवर्तुळ आहे व त्या अर्धवर्तुळाच्या मध्ये एक अशा पद्धतीचा एक वर्तुळ या ठिकाणी दिलेला आहे व या पंचकोनामध्ये एक गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यानंतर पुढील आकृतीमध्ये या पंचकोनाला उलट केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय हा पंचकोन उलट केलेला आहे व या ठिकाणी पंचकोनाच्या एका टोकाला या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे व त्यामध्ये एक पूर्ण वर्तुळ या ठिकाणी आपल्याला दिसतोय व या पंचकोनामध्ये या ठिकाणी जे एक गुणाकाराचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसत होतं तर या ठिकाणी आपल्याला हे 2 गुणाकाराचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. तर पुढील आकृतीमध्ये आता हा जो पंचकोन अशा पद्धतीने उलट केलेला आहे तर परत याला उलट केल्यानंतर अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. परंतु या पंचकोनामध्ये या ठिकाणी 2 गुणाकाराचे चिन्ह होते ती आता या ठिकाणी ही गुणाकाराची चिन्हे 3 झालेली आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण आकृतीचे निरीक्षण केलं तर या आकृतीला या पंचकोनाला उलट केलेला आहे व आतील गुणाकारांची जी काही संख्या आहे ती क्रमाक्रमाने वाढत आहे. आता परत या पंचकोनाला आपल्याला उलट करावयाचं आहे व या ठिकाणी आपल्याला 3 हे जे गुणाकाराचे चिन्ह दिसत आहेत ते आता वरच्या बाजूला या ठिकाणी 4 गुणाकाराचे चिन्ह दिसणे अपेक्षित आहे. म्हणजे आपली जी काही आकृती तयार होणार आहे ती आकृती अशा पद्धतीची तयार होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी वरच्या बाजूला 4 व हा जो काही पंचकोन आहे पंचकोनाच्या या ठिकाणी एक अर्धवर्तुळ व या ठिकाणी एक वर्तुळ असणार आहे. अशा पद्धतीची जर आकृती आपण पाहिलं तर अशा पद्धतीची आकृती पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसत आहे. यानंतर भाग 5. यामध्ये प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्न आकृतीच्या जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्यायासमोरील वर्तुळ काळे करून OMR उत्तरपृष्ठावर तुमचे उत्तर दाखवा. यामध्ये आपण प्रश्नाकृतीमध्ये पाहू शकतोय प्रश्न क्रमांक 17 मध्ये की या 2 आकृत्यांचा जो संबंध आहे तोच संबंध या तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये असला पाहिजे. तर यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय की या आकृतीमध्ये चौकोनाचे एकूण 4 समान भाग केलेले आहेत व याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहू शकतोय हे गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहेत. एकूण गुणाकाराचे चिन्ह या ठिकाणी 1 2 3 4 5 6 अशी 6 गुणाकाराचे चिन्ह आहेत व 3 भाग अशाच पद्धतीचे रिकामे आहेत. तर याचा
जो काही पुढचा संबंध दिलेला आहे आपण पाहू शकतोय की हा जो काही डावा भाग आहे हा वरचा, याच्या अपोजिट साईडचा म्हणजे याच्या विरुद्ध बाजूचा हा जो भाग आहे तो असाच रिकामा सोडलेला आहे व शेजारचा जो काही भाग आहेत याचे, हा शेजारच्या भागामध्ये अशाच पद्धतीच्या या ठिकाणी आपल्याला 6 गुणाकाराचे चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी या आकृतीच्या म्हणजे हा जो एक भाग दिलेला आहे याच्या समोरील म्हणजे विरुद्ध बाजूस असाच भाग हा कोरा सोडलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो व अशा पद्धतीच्या खुणा या शेजारच्या आकृतीमध्ये दिसत आहेत. तर अशाच पद्धतीची आकृती याही ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतोय या खालच्या भागामध्ये अशा पद्धतीच्या खुणा म्हणजे अशा पद्धतीच्या रेषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे याच्या समोरची बाजू जी आहे विरुद्ध बाजू ही अशीच असली पाहिजे, परंतु यांच्या शेजारचा जो भाग आहे त्यामध्ये अशा पद्धतीच्या खुणा या ठिकाणी असल्या पाहिजे. यामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 रेषा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे समोरची या आकृतीच्या समोरचा भाग हा असाच रिकामा असला पाहिजे. यामध्ये आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 1 मध्ये चारही रिकामेच आहेत म्हणजे ही आकृती असणार नाही. यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये जर आपण पाहिलं तर याच्या विरुद्ध बाजू म्हणजे ही बाजू रिकामी असायला पाहिजे होती, म्हणजे पर्याय क्रमांक बी सुद्धा नाहीये. यानंतर पर्याय क्रमांक सी मध्ये आपण पाहू शकतो या आकृतीच्या या समोरचा भाग हा असाच कोरा आहे व शेजारच्या आकृतीमध्ये अशा पद्धतीच्याच खुणा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपण पाहू शकतोय सुरुवातीला हे जे पहिली आकृती आहे ही पहिल्या आकृतीमध्ये एक चौकोन दिलेला आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये हे जे कोण आहेत विरुद्ध बाजूचे कोण, हे विरुद्ध बाजूचे कोण एकमेकांना या रेषाखंडांनी जोडलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला एक पंचकोन दिलेला आहे. या पंचकोनाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला जे काही विरुद्ध कोण आहेत ते एकमेकांना जोडलेले दिसणे अपेक्षित आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे अशा पद्धतीची आकृती तयार होणार आहे. मग दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये अशाच पद्धतीची आकृती दिसत आहे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ही पर्याय क्रमांक ए असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19 यामध्ये आपण पाहू शकतोय या ठिकाणी एक अर्धवर्तुळ दिलेला आहे. या अर्धवर्तुळाचा जो काही भाग आहे तो खालच्या बाजूला दिलेला दिसतोय. त्यानंतर असे छोटे छोटे दोन वर्तुळ दिलेले आहेत व त्याच्या खाली एक मोठा वर्तुळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं या पहिल्या आकृतीमध्ये. तर दुसऱ्या आकृतीमध्ये सेम अशाच पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते, परंतु हा जो काही वर्तुळाचं अर्धवर्तुळ आहे त्याचा जो काही भाग खालच्या बाजूला दिसत होता तोच अर्धवर्तुळाचं तोंड आता हे वरच्या बाजूस या ठिकाणी दिसत आहे. व खालील जे काही आकृती आहेत हे दोन वर्तुळ व हा मोठा वर्तुळ हा जशाच तसा आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त हा जो वरचा भाग आहे याची दिशा मात्र या ठिकाणी बदललेली या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये ही अशाच पद्धतीची आकृती, याचं तोंड या ठिकाणी आपल्याला खालच्या बाजूस दिसत आहे व त्याच्या खाली दोन वर्तुळ व त्याच्या खाली एक मोठा वर्तुळ. म्हणजे आता या चौथ्या आकृतीमध्येही सेम अशाच पद्धतीची आकृती असणार आहे. म्हणजे हा जो काही खालचा भाग आहे हे दोन वर्तुळ व हा मोठा वर्तुळ अशाच पद्धतीने असणार आहे. फक्त या ठिकाणी
हा जो भाग आहे खाल्ल्या बाजूला, याची दिशा मात्र आता फक्त वरच्या बाजूला असणार आहे. म्हणजे जी काही आपली आकृती तयार होणार आहे ती आकृती अशा पद्धतीची असणार आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं, अशा पद्धतीची आकृती ही पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला पाहावयास भेटते. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 मधील पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटते, एक वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मध्ये एक चौकोन दिलेला आहे वरच्या बाजूला व त्याच्या खालच्या बाजूला एक त्रिकोण दिलेला आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो तो वर्तुळ जशाच तसा ठेवलेला आहे व त्यानंतर हा जो वरच्या बाजूचा जो चौकोन आहे, हा चौकोनामध्ये हा खाल्ल्या बाजूला दिलेला त्रिकोण त्याच्या आतमध्ये दिलेला आहे. म्हणजेच यांचा जसा संबंध आहे, वर्तुळ व या वर्तुळाच्या मध्ये हा चौकोन व चौकोनाच्या मध्ये त्रिकोण, अशा पद्धतीचा जो काही संबंध या ठिकाणी दिलेला आहे, तसाच संबंध आता हा तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये असणे अपेक्षित आहे. यामध्ये आपण पाहू शकतोय तिसऱ्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे व या त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला एक चौकोन दिलेला आहे व चौकोनाच्या खाल्ल्या बाजूला वर्तुळ दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जी काही चौथ्या क्रमांकाची आकृती असणार आहे, यामध्येही एक त्रिकोणाला त्रिकोण असाच असणार आहे व वरच्या बाजूला हा जो काही चौकोन आहे, हा चौकोनामध्ये हा खाल्ल्या बाजूचा जो काही वर्तुळ आहे तो वर्तुळ असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी असणे अपेक्षित आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी तर पर्याय क्रमांक बी मध्ये अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिसते. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर भाग 6 यामध्ये प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसऱ्या उजव्या बाजूच्या 4 उत्तराकृतींमध्ये ए, बी, सी आणि डी यांमध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय काळा करा. यामध्ये डाव्या बाजूची जी काही प्रश्नाकृती आहे ती आपण या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती पाहू शकतोय. यामध्ये अशा आकृत्यांमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावयाची आहे. अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक व शेअर करायला विसरू नका. यामध्ये पहा, आता ही जी आकृती आहे ही आकृती एकूण चौरस आकृती असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा चौरस किंवा हा जो काही चौकोन आहे, हा चौरस या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावयाचा आहे अशा पद्धतीनं. मग आता ही जी आकृती असणार आहे ती याला आपल्याला अशा पद्धतीनं पूर्ण करावयाचं आहे. म्हणजे आपली जी काही आकृती आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय, ही आकृती आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं काढलेली आहे, हा जो काही ठळक भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, अशा पद्धतीची आकृती आपल्याला उत्तराकृतीमध्ये शोधावयाची आहे. तर दिलेल्या उत्तराकृतीमध्ये अशा पद्धतीची जर आपण आकृती पाहिली तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीनं आपण ही उत्तरे शोधत आहोत. तर याही ठिकाणी आपल्याला आता प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी आपण पाहतोय. प्रश्न क्रमांक 22 मध्ये आपल्याला हा चौरस सुरुवातीला पूर्ण करावयाचा आहे. अशा पद्धतीनं हा चौरस पूर्ण केल्यानंतर हा जो काही अशा पद्धतीची आकृती आहे ती आपल्याला पूर्ण करावयाची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या उत्तरांपैकी अशा पद्धतीची आकृती शोधावयाची आहे. यामध्ये पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 23
प्रश्न क्रमांक 23 मध्ये जर आपण ही आकृती पाहिली तर ही आकृती ही त्रिकोण आकृती आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण सुरुवातीला पूर्ण करून घ्यावयाचा आहे. हा त्रिकोण पूर्ण केल्यानंतर आता ह्याचा जो काही भाग अर्धवट भाग असणार आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी आपल्याला शोधावयाची आहे दिलेल्या पर्यायांपैकी. तर दिलेल्या पर्यायांचा जर आपण विचार केला तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक डी आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली जी आकृती असणार आहे ती वर्तुळाकार आकृती असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा वर्तुळ पूर्ण करावयाचा आहे. त्यानंतर या अर्ध वर्तुळामध्ये आपण पाहू शकतोय की याचे काही भाग केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे याच्या समोरचाही भाग अशाच पद्धतीचा असणार आहे. त्यानंतर हा भाग या ठिकाणी दिलेला आहे तर याच्या समोरचाही भाग अशाच पद्धतीचा. म्हणजे आता दिलेली जी काही आकृती असणार आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा भाग दिसणार आहे व याच्या आतील बाजूला थोडासा असा भाग हा रंगीत असणार आहे. हा अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीची आकृती या लुप्त जागी असणार आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला पर्याय क्रमांक बी ही आकृती अशा पद्धतीची दिसते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. भाग 7 यामध्ये प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आरसी प्रतिमा असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांक काळा करून तुमचे उत्तर दाखवा. यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक 25. यामध्ये एक वर्तुळ दिलेला आहे. त्या वर्तुळामध्ये आपण पाहू शकतोय याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. तर अधिकच्या डाव्या बाजूला या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं याच्या वरच्या बाजूस एक वजाचं चिन्ह आहे तर त्याच्या खालच्या बाजूस भागाकाराचं चिन्ह दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटत आहे. म्हणजेच आता या ठिकाणी हा आरसा ठेवलेला आहे XY. तर दिलेल्या आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये दिसणारी जी कोणती आकृती असते ती याच्यामध्ये उजवा भाग डावा तर डावा भाग उजव्या बाजूला दिसतो. तर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे काही बदल होणार आहे तो बदल फक्त या ठिकाणीच होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे अधिकचं चिन्ह आहे हे अधिकचं चिन्ह उजव्या बाजूचं या ठिकाणी डाव्या बाजूला जाणार आहे व डाव्या बाजूचं हे गुणाकाराचं चिन्ह या उजव्या बाजूला येणार आहे व वजा व भागाकाराचे चिन्ह जिथे आहेत ते तिथेच राहणार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलेल्या पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक सी मध्ये तशा पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते. यामध्ये हे वरचं वजा व भागाकाराचं चिन्ह जशाच तसं असणार आहे. फक्त हे जे चिन्ह आहेत अधिक व गुणाकाराचं यांची तेवढी जागा बदलणार आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो एक चौकोन दिलेला आहे व त्या चौकोनामध्ये या ठिकाणी हे बाणाची दिशा या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी तो रंगवलेला आहे. थोडासा गडद पण दिसतोय तो
व दुसऱ्या बाजूला सुद्धा एक बाणाचं आकृती दिलेली आहे. त्यामध्ये तो डार्क न देता त्याला न रंगवलेला तो भाग आहे. तर या ठिकाणी हा आरसा ठेवल्यानंतर जी आकृती आपल्याला दिसणार आहे ती आकृती सेम अशाच पद्धतीची आकृती असणार आहे. यामध्ये उजवा भाग डावा तर डावा भाग उजवा असा आपल्याला आकृती दिसणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो काही भाग आहे हा न रंगवलेला हा आपल्याला इकडल्या बाजूला डाव्या बाजूला दिसणार आहे व हा रंगवलेला थोडासा गडद असलेला बाणाचा भाग हा आपल्याला उजव्या बाजूला दिसणार आहे. व खाली ही दिशा अशाच पद्धतीची असणार आहे. या ठिकाणी हे जे काही दिशा आहे डाव्या बाजूला या गडद बाणाची ती उजव्या बाजूला असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे सेम अशीच आकृती आपणाला फक्त याचे डायरेक्शन चेंज असलेली म्हणजे हा जो डार्क आहे तो उजव्या बाजूला म्हणजे अशा पद्धतीने दिसेल तर हा जो काही न रंगवलेला आहे तो मात्र अशाच पद्धतीने पण डाव्या बाजूने दिसणार आहे. अशा पद्धतीची जी आकृती आहे ती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ती दिसत आहे. हा रंगवलेला बाण जो आहे तो उजव्या कोपऱ्यामध्ये दिसत आहे याची दिशा व न रंगवल्याचा हा जो भाग आहे हा या ठिकाणी डाव्या बाजूला दिसत आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 27. यामध्ये एक चौकोन दिलेला आहे व त्या चौकोनामध्ये सुरुवातीला डाव्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह आहे. त्यानंतर त्याच्या पुढे वर्तुळ आहे व वर्तुळामध्ये या ज्या काही रेषा दिलेल्या आहेत या रेषांची जी काही दिशा आहे ती उजव्या बाजूची दिशा आहे. त्यानंतर हे बरोबरचं चिन्ह आहे व त्यानंतर सी हे या ठिकाणी अक्षर आपल्याला दिसत आहे. म्हणजेच व या ठिकाणी XY हा आरसा या ठिकाणी ठेवल्यानंतर जी आकृती आपल्याला दिसणार आहे त्याच्यामध्ये आता डाव्या बाजूला पहिल्यांदा आपल्याला सी, त्यानंतर हे बरोबरचं चिन्ह, त्यानंतर वर्तुळ, वर्तुळामध्ये हे जे काही उजव्या बाजूच्या ज्या काही रेषा आहेत त्या आपल्याला आता डाव्या बाजूला दिसणार आहेत. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह तशाच त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सी जे आहे ते या बाजूला याची दिशा दिसत आहे उजव्या बाजूला, तर उत्तर आकृतीमध्ये हे डाव्या बाजूला व याची दिशा इकडल्या बाजूला असणार आहे. मग दिलेल्या पर्यायांचा जर आपण विचार केला तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपण सांगितलेल्या पद्धतीनं सुरुवातीला सी, त्यानंतर बरोबर, वर्तुळ व गुणाकाराचं चिन्ह, परंतु या सी ची जी काही दिशा आहे ती अशा पद्धतीची असणे अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी वर्तुळामध्ये जे काही आहे ते रेषा वरी खाली असं दिलेलं आहे. सी मध्ये या वर्तुळामध्ये अशा रेषा दिलेल्या नाहीयेत. तर पर्याय क्रमांक डी मध्ये जर आपण पाहिलं सी हे डाव्या बाजूला आहे, त्यानंतर बरोबरचं चिन्ह, त्यानंतर वर्तुळ व वर्तुळामध्ये या ज्या काही रेषा आहेत त्या डाव्या बाजूला आपल्याला दिसत आहेत व गुणाकाराचं चिन्ह, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपण पाहू शकतोय 28. यामध्ये इंक हा शब्द दिलेला आहे INK. यामध्ये हे जे उदाहरण आहे ते आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून सोडवायचं आहे. कारण या ठिकाणी आपल्याला हा शब्द हे जे काही अक्षर आहेत INK हे अक्षर या ठिकाणी दिसत आहे. यासाठी आपल्याला हे जे पेज आहे ते असं उलट करावयाचं आहे व उलट केल्यानंतर हा जो काही आपल्याला आता भाग दिसतोय तो थोडासा प्रकाशाकडे आपल्याला या ठिकाणी धरावयाचा आहे. हा भाग प्रकाशाकडे धरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये INK हे या ठिकाणी पाहावयाचं आहे. तर दिलेल्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकतोय पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला INK हे अक्षर अतिशय स्पष्टपणे दिसत आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. दिलेल्या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक बी
हे याचं उत्तर असणार आहे. भाग 8 यामध्ये प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेले आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांक काळा करून तुमचे उत्तर दर्शवा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 29 मध्ये पाहू शकतोय. तो जो काही कागद आहे त्याला अशा पद्धतीची सुरुवातीची एक घडी घातलेली आहे. त्यानंतर त्याला या साईडनं घडी घालण्यात आलेली आहे व त्याला परत आणखीन अशा पद्धतीची घडी घातलेली आहे. म्हणजेच ही जर आपण व या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये आपण पाहू शकतोय अशी 2 भोके या कागदाला पाडलेली आहेत. म्हणजे हा कागद उघडल्यानंतर या ठिकाणी व या ठिकाणी आपणाला ही 2 वर्तुळं अशा पद्धतीचे आपणाला दिसणार आहेत व म्हणजेच याच्या एका भागामध्ये अशा पद्धतीची दिसतील. म्हणजे दुसरा भाग जर उघडला आपण अशा पद्धतीची जर आकृती तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय याही ठिकाणी अशाच पद्धतीचे हे दिसणार आहेत. पुढची जर आकृती उघडली म्हणजे अशाच पद्धतीची सेम आकृती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे याच्या अपोजिट साईडला अशा पद्धतीची. म्हणजे दिलेल्या ह्याच्यातील पर्याय क्रमांक बी जर आपण पाहिला तर अशा पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. यानंतर पुढील प्रश्न लगेच प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय हा चौकोनाकृती कागद आहे. त्याला मधातून अशा पद्धतीची त्रिकोणाकृती घडी घातलेली आहे. त्यानंतर परत आणखीन त्याला एक घडी घालण्यात आलेली आहे व घडी घालून पुढच्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतोय असा एक त्रिकोण व एक वर्तुळ या ठिकाणी कापण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पुढील आकृतीमध्ये जर आपण पाहिलं ती जर त्या कागदाचा जर असा एक भाग उघडला आणखीन एक तर या ठिकाणी आपणाला अशाच पद्धतीचा एक त्रिकोण व वर्तुळ या ठिकाणी आपणाला दिसणार आहे अशा पद्धतीचा. म्हणजे ही आकृती पूर्णपणे उघडल्यानंतर आता हा जो काही भाग दिसतोय आपणाला तर तोच असा याच्या अपोजिट साईडला असणार आहे. म्हणजे हाच त्रिकोण असं जर आपण पाहिलं तर वरच्या बाजूने एक असा त्रिकोण व इथे वर्तुळ. आता याच्या अपोजिट बाजूलाही अशाच पद्धतीचा असणार आहे. म्हणजे जी काही आपली आकृती तयार होणार आहे ती अशा पद्धतीची आकृती तयार होणार आहे. म्हणजे हा कागद पूर्णपणे उघडल्यानंतर म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 मध्ये आपण पाहू शकतोय एक चौकोनाकृती कागद आहे. त्या चौकोनाकृती कागदाला अशा अर्ध्यातून त्याला एक घडी घालण्यात आलेली आहे. त्यानंतरची पुढची घडी अशा पद्धतीची घालण्यात आलेली आहे व परत त्याला एक त्रिकोणाकृती भाग करून अशा पद्धतीचा एक काप घेण्यात आलेला आहे व हा काप घेतल्यानंतर हा जर आपण आकृती अशी जर उघडली तर ही आकृती उघडल्यानंतर याच्या अपोजिट साईडला हे अशाच पद्धतीचं आपणाला पाहायला भेटणार आहे. म्हणजेच आता ही जर आकृती पूर्णपणे जर उघडली आता हा जो भाग असा आहे तोच इकडल्याही साईडनं असाच तो भाग आपणाला असणार आहे. इकडल्या साईडनं पण असाच. म्हणजे हा भाग असा हे झाल्यानंतर आपण पाहू शकतोय की हाच भाग अपोजिट साईडनं पण येणार आहे अशाच पद्धतीचा. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये ज्या पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशाच पद्धतीची आकृती हा कागद पूर्णपणे उघडल्यानंतर आपल्याला ती आकृती दिसणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 31चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 मध्येही एक चौकोनाकृती कागदाला असं त्रिकोणाकृती फोल्ड करण्यात आलेला आहे. परत त्याला आणखीन एक फोल्ड केलेला आहे व ते फोल्ड करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं असा एक काप घेण्यात आलेला आहे आयताकृती. हा काप उघडल्यानंतर आपणाला
त्या कागदाची घडी उघडल्यानंतर असाच एक भाग याच्या अपोजिट साईडला आपल्याला दिसणार आहे. हा जो काप आहे एका साईडला म्हणजे हा अर्धवट दिसणार आहे, म्हणजे पुढे ती पूर्ण आकृती उघडल्यानंतर अशा पद्धतीचा काप आपल्याला या चारही ठिकाणी आपल्याला तो दिसणार आहे. म्हणजेच ती आकृती पूर्णपणे उघडल्यानंतर अशा चारी बाजूला असणारा काप आपल्याला दिसणार आहे. असं दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला ही पर्याय क्रमांक 4 ही म्हणजेच पर्याय क्रमांक डी ही आकृती दिसणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 32चं उत्तर पर्याय क्रमांक डी असणार आहे. भाग 9 प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतींमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकाच्या समोरील पर्याय काळा करा. यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे, यानंतर याच्या अपोजिट साईडला एक त्रिकोण दिलेला आहे असा, व ही आकृती अशा पद्धतीची दिलेली आहे. आपल्याला या आकृतीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की या आकृतीला जोडल्यानंतर तयार होणारी जी कोणती आकृती असणार आहे ती आकृती म्हणजे चौकोन या ठिकाणी तयार होणार आहे. मग दिलेल्या आकृतीचा जर आपण विचार केला तर दिलेल्या आकृतींमध्ये आपल्याला एक चौकोन व त्रिकोण असा आकृती तयार होतानाची दिसली पाहिजे. परंतु हे जे आहे त्रिकोण आणि चौकोन हे एकाच बाजूला दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए असणार नाही. बी मध्ये त्रिकोण दिलेला नाही म्हणून ही आकृती असणार नाही. सी मध्ये चौकोन दिलेला नाही म्हणून ही आकृती असणार नाही. परंतु पर्याय क्रमांक डी मध्ये आपण पाहू शकतो चौकोन व त्रिकोण हे दोन्ही दिलेले आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय एकूण या ठिकाणी 1, 2, 3 हे 3 त्रिकोण व अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर 3 त्रिकोण व अशा पद्धतीची आकृती असणारी एकमेव आकृती म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय या ठिकाणी 2 आयत दिलेले आहेत व अशा पद्धतीचे 2 काटकोन त्रिकोणही या ठिकाणी दिलेले आपण पाहू शकतोय. मग अशा हे आकृती जोडल्यानंतर 2 आयत व 2 काटकोन त्रिकोण अशी असणारी आकृती जर आपण पाहिलं तर दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक बीच हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्याच पद्धतीने पुढील प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय या ठिकाणी 1, 2, 3 व 4 हे 4 अशा पद्धतीचे आयत दिलेले आहेत व चौथ्या या आयतामध्ये एक आडवी रेष या ठिकाणी आपण पाहू शकतोय. म्हणजेच या ठिकाणी याला जर जोडलं तर दिलेल्या याच्यामध्ये आपणाला परत या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर दिसते. यानंतर भाग 10. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत, जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली व जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडा. OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. तर या ठिकाणी जर आपण प्रश्नाकृती जर पाहिली तर प्रश्नाकृतीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी दिलेली आपणाला दिसत आहे व अशा पद्धतीची आकृती आपणाला या दिलेल्या पर्यायांमध्ये शोधावयाची आहे ए, बी, सी, डी मध्ये. जर पर्याय क्रमांक 1 पाहिला आपण तर या ठिकाणी जर आपण पाहिलं याचे जे काही दोन्ही टोक आहेत ते एकमेकांच्या समोरासमोर आहेत, परंतु या ठिकाणी
ही एकमेकांच्या विरुद्ध बाजूस आहेत. यानंतर जर आपण पुढील आकृती पाहिली, आकृती बी, तर यामध्ये आपणाला अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी स्पष्टपणे दिसते. म्हणजे ही जी काही आकृती असणार आहे ती पर्याय क्रमांक बी मध्ये असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 38. या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाकृतीमध्ये ए सारखी आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर अशी आकृती आपल्याला ही पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पर्याय क्रमांक डी. यानंतर प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 मध्ये एक उभी रेष आहे, त्या खालच्या बाजूला एक डावी रेष दिलेली आहे व त्याच्या जी काही उभी रेष आहे त्याच्या मधोमध एक आडवी रेषा या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीची जर आपण आकृती शोधायची असेल तर आपल्याला या दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक डी मध्ये अशा पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 मध्ये एक चौकोन दिलेला आहे व त्या चौकोनाच्या एका कोपऱ्यातून एक रेषा व त्याच्या इथे कोपऱ्यावर एक त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा चौकोन व या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती तयार झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतोय.